नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, आज मस्त तयारी करून आम्ही मस्त रेडी आहेत आणि आज मी चाललेत आता फिरायला. कुठे चाललं तर मस्त वॉटर पार्कला चालले. कोणत्या वॉटर पार्कला चालले तर बघूत आपण. समोर गेल्या तर तुम्हाला दिसलच, कळेलच तुम्हाला कोणत्या वॉटर पार्कला चालला. तर चला आता भेटू आपण तिथे. सो अशा प्रकारे आपण आपल्या प्रवासाची सुरुवात केलेली आहे. आता आम्ही जातो आहे, इथे टू व्हीलरने जातो आहे, स्कूटीवरती जातो आहे. आणि मध्येच आम्ही थोडासा गॅप घेतला होता. म्हटलं गाडीवरती बराच वेळ प्रवास करून करून थोडं थकल्यासारखं झालं होतं. म्हटलं थोडा वेळ थांबावा. मग परत इथे जाता वेळेला रस्ता असला भयानक रस्ता आहे ना, म्हणजे छोटासाच रस्ता आहे. त्याने रस्त्याने जायला ना खूप असं म्हणजे 2 गाड्या जायचं जरी म्हटलं तरी मोठ्या मुश्किलीने जातात. आणि अशा प्रकारे आपण इथं आपल्या डेस्टिनेशनला येऊन पोहोचलेलो आहोत. गाड्यांची तर पार्किंग बरीच दिसते, गर्दी आहे की नाही काय माहीत नाही. आता आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळलंच. तर आपण आलेलो आहोत जय मल्हार कृषी पर्यटन संस्थेला. तर मोराची चिंचोली इथे आलेलो आहोत आपण. आणि त्यानंतर इथे आल्यानंतर पहिलं तिकीट काउंटर करून घ्यायला लागते. इथे पर पर्सनला एका पर्सनसाठी 750 रुपये आणि छोट्या मुलांना 500 रुपये तिकीट आहे. तर इथे तिकीट काढून झालेलं आहे आणि त्यांनी ते तिकीटमध्ये ते बँड दिलेलं असतं, हाताला बँड बांधून घ्यायला लागतं ते. आणि ते बँड असल्याशिवाय आतमध्ये एंट्री भेटत नाही. तर अशा प्रकारे हे बँड आम्ही हाताला लावून घेतला आणि आता आतमध्ये प्रवेश करणार आहोत. तर ते बँड असतं ना, त्यावरती एक स्कॅनर असतं, ते स्कॅनरला स्कॅन करून नंतर आतमध्ये एंट्री देतात. आतमध्ये एंट्री करून झालेली आहे आणि ते असं म्हणजे छान आहे तसं. आता बघू आता समोर गेल्यानंतर कसं वाटतंय. तर आता इथे माझं आणि स्वराजचं चाललं होतं, आम्ही असं मस्त चाललेलो फिरत फिरत. आता बघू आता समोर गेल्यानंतर कसं कसं म्हणजे काय काय आहे. तर ते तर काय होतं आहे, वॉटर पार्क तर आहे पण इथे हिरवी झाडी वगैरे तर छान आहे तसं. तर बघू. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फिरायला जायचं म्हटलं ना तर अवघड होतं, कारण की ऊन भरपूर प्रमाणात प्रचंड प्रमाणात ऊन असतं. आणि आपल्याला फिरायला जायचं म्हटलं ना तर मग काही खरं नसतं. दिवसभर उन्हामध्ये फिरायचं म्हटल्यानंतर खूप प्रचंड प्रमाणात ऊन लागतं. तर आम्हाला तसं इथे यायलाच 11 वाजले होते. तर बऱ्यापैकी ऊन झालंच होतं तसं म्हणायला बघितलं तर. मग आम्ही त्यानंतर असं फिरायचं म्हटलं तर काय करणार, अगोदर पूर्ण फिरून घेण्यानंतर पाण्यामध्ये जाणार. तर त्यानंतर इथं असं एक स्पेसची रूम आहे. इथं चंद्रयानाची सगळी माहिती दिलेली आहे. इथे म्हणजे कसं चंद्रावरती कसं हे ग्रह वगैरे आहेत ना, त्या ग्रहांची पण सगळी माहिती दिलेली आहे. तसं बऱ्यापैकी इथे छान आहे, या स्पेसची माहिती दिलेली आहे. तर छान वाटलं त्याच्यामध्ये. आणि असं आपण म्हणजे कसं या अंतराळामध्ये जातो ना, त्याचं असं कॉस्ट्यूम वगैरे पण दिलेलं आहे. ते बघा स्पेसमध्ये जातो ना, तर तसं स्वराजला बोललेली, स्वराज तो त्याने तो कॉस्ट्यूममध्ये असं म्हणजे जायला फोटो वगैरे काढायला तसं छान आहे इथं. त्यानंतर मी पण थोडं ॲक्टिंग केली. आणि नंतर तिथनं आम्ही बाहेर आल्यानंतर ना इकडे असं बॅग वगैरे ठेवण्यासाठी आहे उजव्या साईडला. आणि नंतर इथनं एक किल्ले पर्यटन म्हणून एक रूम आहे. त्या रूममध्ये पण ना बऱ्यापैकी भारी तसं ना आपले जेवढे किल्ले आहेत ना, ते शिवाजी महाराजांनी वगैरे जिंकलेले सर्व किल्ले आहेत ना, त्या किल्ल्याविषयी सगळी माहिती दिलेली आहे. त्यामध्ये कोणते कोणते किल्ले आहेत ना, मला तरी एवढ्या किल्ल्यामधलं म्हणजे बऱ्यापैकी थोडंफार माहिती आहे, पण एवढं सगळी काही किल्ल्यांची माहिती नाही आहे. तर तुम्हाला माहिती असेल तर चांगली गोष्ट आहे. पण यामध्ये ना सगळे म्हणजे भरपूर सारे असे किल्ल्यांची माहिती दिलेली आहे. तर कोणते कोणते आता मला एवढं माहीत नाही आहे ती आपल्या सर्व जिंकलेली आहे की नाही आहे. तर बघा ना किती भरपूर प्राचीनकालीन ऐतिहासिक अशा गोष्टी इथे जपून ठेवलेल्या आहे. तर भारी वाटतं तसं बघायला वगैरे पण. आणि इथे आतमध्ये आल्यानंतर खरंच खूप असं म्हणजे त्यांनी प्राचीन गोष्टी अशा जपून ठेवलेल्या आहेत ना, तर भारी वाटलं असं जरा बघून. आता तिकडे गेल्यानंतर समोर गेल्यानंतर तर बघू परत काय काय आहे. एवढी काही माहिती नाही आहे, पण आता गेल्यानंतर सगळी काही माहिती होऊनच जाईल अशी. तर इथे अशी हा एक हॉलमध्ये लावलेलं छान वाटलं. आणि बाहेर आल्यानंतर मग इथे थोडे गेम्स वगैरे होते. इथे असं म्हणजे बाणाने वगैरे खेळण्याचा तो एक आहे. इथे डॉट बोर्डचा आहे. परत नंतर रायफल शूटिंगचा गेमचा आहे. पण इथे सध्या अजून तरी जास्त गर्दी नाही वाटत आहे, कुणीच नाही खेळताना दिसत. इथे पण हे बॅडमिंटनचं होतं.
नंतर मग सगळ्यात मेन पॉईंट आता इथला हा आहे स्विमिंगचा. तर बाहेर तर अजिबात गर्दी वाटत नव्हती. इकडे आल्यानंतर सगळे लोक येऊन मला तरी वाटतं इथे याच्यामध्ये स्विमिंग पूलमध्येच आलेले असणार. बाहेर तर कुणीच दिसत नव्हतं शक्यतो. आणि असं सॅटर्डे संडेला भरपूर प्रमाणात गर्दी असते. तर इथे बघा ना, आता आम्ही तरी इथं मंगळवारला आलेलो आहे, तरी पण बऱ्यापैकी म्हणजे भरपूर प्रमाणात गर्दी आहे इथं. तर बघा भारी वाटतंय. तसं इकडे रेन डान्स आहे, इकडे भारी आहे, राईड वगैरे आहे इकडनं. तर छान वाटतंय तसं. तर आणि नंतर मग आम्ही इथं अगोदर पाण्यामध्ये नाही जायचं. पाण्यामध्ये ओलं झाल्यानंतर मग परत फिरायचं म्हटलं तर जरा नाही व्यवस्थित वाटत. त्यामुळं अगोदर आम्ही इकडची सगळी सफारी करून घेणार आणि नंतर मग पाण्यामध्ये जाणार. तर इथे झाडी वगैरे हिरवीगार छान आहे तसं. आणि तिकडे नंतर पुढं समोर गेल्यानंतर ना इकडे राईड आहे. पण सगळे लोक इकडं स्विमिंग पूलमध्येच थांबलेली. इकडे राईड वगैरे खेळायला उन्हामध्ये कुणीच नाही आहे. त्यामुळं असं म्हणजे एकदम आता किती 12 वाजलेले, 12 वाजताचं उन्हाळ्याला ना भरपूर प्रचंड प्रमाणात ऊन आहे. सगळे पाण्यामध्येच खेळत आहेत तसं. आता उन्हाळ्याचे दिवस पण आहे, त्यामुळं काही पाणी खेळायला भारी वाटतं तसं. आणि इकडे राईड वगैरे करायला तर कुणीच नाही आहे. क्वचित तुरळक एक अर्ध्या ठिकाणीच लोक दिसतात, नाहीतर शक्यतो कुणीच नाही आहे. सगळं असं मोकळं मोकळं आहे. तर हे बघा, स्वराच्या टायरिंगमध्ये बसायचं असतं तर तो ना बसण्याच्या ऐवजी हाताने ढकलत होता. त्याला बसायला भीती वाटते तर तो हाताने ढकलत ढकलत त्याला घेऊन जात होता. आणि इथे खेळून झाल्यानंतर इथे बघा शेर खान एक असा फोटो दिलेला आहे शेर खानचा असं. तर त्याच्यासोबत तो बघतो, त्याला ये बोलतोय तो आता तो काही चालणार आहे का. आणि हे बघा इथं राईड करायला आम्ही वरती आलेलं. तर इथे हे बांबूचं बनवलेलं आहे आणि याच्यावर तर तसं हलवलं ना तर असं म्हणजे चालता वेळेला तर भीती वाटते बऱ्यापैकी. ते चालता वेळेला हलतं ना असं, त्यामुळं असं इकडे तिकडे होतंय. काहीच गर्दी नाही इकडच्या साईडला ना. आता प्रचंड प्रमाणात ऊन झालेलं आहे ना, त्यामुळे इकडे कुणीच भटकत नाही आहे. आम्ही दोघं तिघे जास्त कुणी नव्हतंच आहे. आणि तिथे कसं त्यांचे लक्ष ठेवणारी लोक असतात ना, तीच लोक आहेत. बाकी कुणीच नाही आम्हाला जास्त दिसलं इथे फिरता वेळेला. आणि कुणाला म्हणजे जसं यायचं असलं ना तर मग म्हणजे स्विमिंगसाठी तर खास म्हटलं तर उन्हाळ्यासाठीच बेस्ट आहे. पण असं फिरण्यासाठी वगैरे म्हटलं ना तर 4 नंतर भारी वाटेल तसं, 4 वाजेनंतर फिरायला. कारण ऊन कमी होतं ना, मग त्यामुळे फिरायला काय वाटत नाही. इथली हे राईडचं तर बंद केलेलं आहे. गर्दीच नाही, सगळं असं ओस पडल्यासारखं झालं इकडं. कुणीच नाही आहे भटकायला. इथे असं छान झोके वगैरे पण दिलेले आहे, आपण यावरती बसून खेळू शकतो. इथे ना इकडनं ना हा कसा जादूगारचा खेळ होतो. इथे बसलेले आहे. आता सध्या दुपारचं तर कुणीच नाही आलेलं, पण इथे ना थोडीशी ॲक्टिव्हिटी होती अशी. जादूगारचा खेळ, जादूगार जादू दाखवतो त्यामध्ये. आम्हाला तर बघायला नाही भेटलं कारण तिथं कुणीच नव्हतं. मग आता म्हटलं बास झालं आता फिरून, कुणीच नाही आहे तर थोडं म्हटलं जेवणावरती ताव मारावा. जेवण वगैरे करायचं आणि नंतर मग पाण्यामध्ये खेळायला जायचं. तर इथं असं अनलिमिटेड जेवण आहे फ्रीमध्ये. आपण किती पण खाऊ शकतो. त्या मानाने तसं बरं आहे. आपल्याला कसं जेवण पण भेटतं आणि दुपारी नाश्ता असतो, नंतर चहा नाश्ता असतो. मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि आता आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही जाणार आहे स्विमिंग पूलमध्ये. आता स्विमिंग पूलमध्ये इथे आम्ही अगोदर म्हटलं थोडं अगोदर फोटो वगैरे काढायचे, नंतर मग खेळायचं की दिवसभर नंतर पाण्यामध्ये खेळतात. एकदा पाण्यामध्ये गेल्यानंतर ना मग बाहेर येता येत नाही वगैरे काही नाही. तर असं म्हणजे याच्यामधनं ना हे भारी वाटतं तसं. पण आतमध्ये गेलं ना खरंच खूप भीती वाटते या राईडमधनं यायला. जोपर्यंत आपण पाण्यामध्ये असतो ना तोपर्यंत काय वाटत नाही. जेव्हा पाण्यातून थोडंसं बाहेर आलो ना लगेच आपल्याला असं थंडी वाजायला सुरुवात होते. तर त्यामुळं पाण्यात बाहेर काही येऊशी वाटत नाही. पाण्यातच किती वेळेपर्यंत पण पाण्यातच बसून राहा.
तसं भारी आहे सगळं एन्जॉय करायला. मुलांना वगैरे खेळण्यासाठी ना इथे छोटासा दिलेलं आहे, म्हणजे असं शिक्षण केलेलं आहे त्यामध्ये. थोडं कमी पाणी, आपल्या गुडघ्यापर्यंत पाणी, नंतर कमरेपर्यंत पाणी आणि नंतर मग गळ्यापर्यंत पाण्याचं, म्हणजे कसं खेळायला मुलांना वगैरे खेळायला तसं बरं पडतं. कारण मुलं छोटे असतात तर जास्त लांब पाण्यामध्ये जाऊ शकत नाही, कमी पाण्यामध्ये त्यांना खेळता येतं. आणि आपलं कसं मग लेडीजला पण जास्त पाण्यामध्ये जायचं हे असं भीती वाटतेच ना, तसं पण किती काही म्हणलं तर मग आपण त्या कमरेपर्यंत पाणी असलं त्यामध्ये आपण बसू शकतो, खेळू शकतो. तसं मुलांच्यावरती पण लक्ष ठेवायला लागतं, मुलांसोबत पण खेळायला लागतं. त्यामुळं मग तसं इथं भारी केलेलं आहे. पाणी ना एवढी गर्दी होती ना, त्यामुळं पाणी एवढं म्हणजे एकदम स्वच्छ म्हणून पाणी नव्हतं तसं बऱ्यापैकी, म्हणजे त्यामध्ये असा फेस वगैरे आलेला. आता एवढे जण सगळेजण पाण्यामध्ये खेळतात म्हटल्यानंतर ती हमखास ते पाणी थोडंफार खराब झालेलं असणारच. तर असं होतं, खूप पाण्यामध्ये खूप खेळलो, खूप एन्जॉय केला आम्ही तसा. असं म्हणजे बाहेर निघूशी वाटत नव्हतं, पाण्यामध्ये गेलं तर भारी वाटत होतं. असं आपण पण एन्जॉय करून घ्यायला पाहिजेत, का आता कधीतरी नंतर परत खेळायला भेटणार ना आपल्याला पाण्यामध्ये. हेच दिवस आहे एन्जॉय करण्याचे, कुठेतरी फिरायला गेलं पाहिजेत, एन्जॉय केला पाहिजेत, खरं आहे. स्वराजला भीती वाटत होती ना, तर इकडे जास्त पाणी होतं ना, तर तो नको बोलत होता. तिकडे कमी पाणी आहे, त्या कमी पाण्यामध्ये त्याला खेळायचं होतं. मग त्यामुळं तो काही जास्त खेळला नाही इकडच्या जास्त पाण्यामध्ये. मग मी पण जास्त वेळ नाही थांबली पाण्यामध्ये, थोडं खेळले. आणि नंतर इकडे होता रेन डान्स. तर रेन डान्समध्ये म्हणजे कुणाला पण असं ग्रुपनी असलं ना रेन डान्समध्ये तर छान वाटतं, कारण 1-2 जणांमध्ये आता इथं स्वराज खेळणं चालू आहे त्याचं. इथे कमी पाण्यामध्ये कसं मुलांना खेळायला जरा बरं वाटतं. तर असं खूप एन्जॉय केला तसं स्वराजनी पाण्यामध्ये खेळून खेळून. त्याला बऱ्याच वेळा म्हटलं बास झालं आता खेळून खेळून, आपल्याला जायचं आहे. तरी पण तो नकोच म्हणत होता, थांबायचंच मग बोलत होता. खूप एन्जॉय केला पाण्यामध्ये, येऊशीच वाटत नव्हतं त्याला बाहेर. तर खूप खेळला तो पाण्यामध्ये. आणि त्यानंतर म्हटलं आता बाद झालं, पाण्यामधनं आम्ही बाहेर आलो आणि त्यानंतर इकडनं आलेलो आम्ही ऊसाचा रस घेण्यासाठी. तर इथे ऊसाचा रस पण भेटतो, फ्रीमध्ये असतो, त्यांच्याकडनंच असं ऊसाचा रस वगैरे फ्रीमध्ये. आणि त्यानंतर ना इकडनं होतं असं बैलगाडा सफारी होती, नंतर इकडं ट्रॅक्टर सफारी आहे, परत उंट सफारी वगैरे असतं. पण ते सगळं बंद होतं. आम्ही दुपारी ऊन होतं ना, लवकरच आलेलो थोडं दुपारी 3 वाजेपर्यंत, त्यामुळं आम्हाला म्हणजे सगळं असं बंद होतं. सर्व असं सावलीला बसलेली, इकडे झोपळा वगैरे आहेत खेळायला, नंतर असं मुलांना खेळायला थोड्या ॲक्टिव्हिटी करायला पण आहे. आणि इथं येऊन ना आम्हाला ना सगळ्यात मेन म्हणजे मोराची चिंचोलीला येऊन आम्हाला मोर बघायला भेटला नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि इथे ना आता सध्याच्या स्थितीला इथे हुरडा पार्टी वगैरे पण बंद आहे, त्यामुळं नाही एवढं आम्हाला एवढं हे करायला भेटलं, फक्त पाण्यामध्येच एन्जॉय करायला भेटला. तर कसा वाटला व्हिडिओ?